दर्यापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार गजानन लवटे यांच्यावर नाराज होऊन काल 70 शिवसैनिकांनी राजीनामे दिलेले आहेत व या राजीनाम्याचे नेमके कारण आमदार गजानन लवटे असल्याचा गंभीर आरोप या नाराज निष्ठावंत शिवसैनिकांनी पत्रकार परिषदेतून केलेला होता। त्यानंतर आमदार गजानन लवटे यांच्याशी जनविकास न्यूजच्या माध्यमातून बातचीत केली असता त्यांनी सांगितले की माझ्यावर केलेले आरोप चुकीचे आहेत। तर दर्यापूर व अमरावती जिल्ह्यात नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती ह्या शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार करण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे आपले पद गेले म्हणून कोणी नाराज न होता चुकीचे आरोप करू नये असा टोला सुद्धा आमदार लवटे यांनी माजी तालुका प्रमुख सुनील डिके यांच्यावर केलेला आहे। मी नाराज शिवसैनिकांना पुन्हा आपल्या शिवसेना परिवारात बोलावणार असल्याचे सुद्धा आमदार गजानन लवटे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना आपली प्रतिक्रिया दिली आहे। तुम्ही म्हटल्याप्रमाणे ते आमचे शिवसैनिक आहेत आणि आमच्या सोबतच काम करणारे आहेत, पण तुम्ही जे बोलताय की त्यांनी गजानन लवटेवर आरोप केलेला आहे तो मला मुळीच मान्य नाही आहे। कारण याच्या पहिला जे पक्षाची जे धुरा होती तालुका प्रमुखाची ते त्यांच्यावर होती। आता पक्ष हे पद हे काही नेहमीसाठी टिकणारं नाही आहे। कोणतेही पद हे जे पक्षाने दिलेलं असते 2 वर्ष 3 वर्ष जर आपण चांगलं काम केलं तर पक्ष हे पद वाढवून देते। पण आता पक्षालाही काही माहिती भेटली असेल, काहीतरी चुका दिसल्या असतील, त्यामुळे पक्षानं ते पद काढलं। पद काढल्याबरोबर सुनील भाऊ डिके आमचे माननीय सुनील भाऊ डिके म्हणतात की बाबा मला जिल्ह्याचं नेतृत्व आणि तालुक्याचं नेतृत्व मान्य नाही आहे, आणि तोच फोटो टाकून डबल बोलतात की आता आमदाराचं नेतृत्व मान्य नाही आहे। म्हणजे नेमकं आता कोणाचं नेतृत्व मान्य नाही आहे की लोकांना जनतेला यांचंच नेतृत्व मान्य नाही आहे। आम्ही त्यांना तुमचं पदाधिकारी पद काढल्यानंतरही सुनील भाऊ या मीटिंगला माझ्या ऑफिसवर या, इथं तुमची सगळे लोक आणि जे नवीन तालुका प्रमुख जे पक्षानं नेमून दिलेले आहे त्यांना आपल्याला सत्कार करायचा आहे, माझ्या ऑफिसवर या। तर मी येऊ शकत नाही आणि मला ते पदच मान्य नाही। अरे हा वरचा निर्णय आहे आणि मी आमदार आमदारीच्या पहिला मी एक शिवसैनिक आहे आणि पक्षानं दिलेला आदेश मला कोणताही मान्य राहील। पक्षाचं पद काढणं किंवा कोणाचं तालुक्याचं पद काढणं किंवा शहराचं पद काढणं किंवा जिल्ह्याचं पद काढणं हे आमदाराच्या अधीन असते। हे माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे आमचे पक्षप्रमुख, माननीय आमचे संपर्क नेते, माननीय आमचे उपनेते, माननीय आमचे जिल्हा प्रमुख ह्या जो पद देण्याचा आणि काढण्याचा अधिकार असते हा नेमका फक्त त्यांनाच असते, आमदारांना नसते। याचा अर्थ असा आहे की आमदारावर रोष करण्याचं काही कामच नाही। आणि जे लोक त्यांच्या बाजूने आहेत त्यांचे मला काही लोकांचे फोन आहेत, ते त्यांना मी बोललो की तुम्ही मला कुठेही बोला, आमदार तुमच्यासाठी कधी सदैव तयार आहे, त्यांना तुमचं कोणतंही काम अडणार नाही। मी असं कुठेही बोललो नाही की मी काँग्रेसच्या भरोश्यावर निवडून आलो। मी फक्त एवढंच बोललो की बाबा आपल्यासोबत महाविकास आघाडी असल्यामुळे काँग्रेसचे लोक, राष्ट्रवादीचे लोक, मित्रपक्षाचे लोक आणि शिवसेनेचे लोक सगळे मिळून आपला विजय झालेला आहे हे बोललो। निवड काँग्रेसचं नाव असं कुठं घेतलेलं असेल तर मला त्यांनी तिथं ते साध्य करून दाखवावं। नाराज जे शिवसैनिक आहेत त्यांना आपण परत घर वापसीसाठी त्यांची मनधरणी करणारच आहे। आणि मनधरणी काय ते मला कोणी त्यातले काही लोक मला फोन करणार आहे की त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला पक्षाची मीटिंग म्हणून बोलावलं आणि इथं आल्यावर नेमकंच काही सांगितलं, आणि ते लोक माझ्या संपर्कात आहेत, ते मला भेटणार आहेत। आणि मी म्हणतो गटतटाचं राजकारण पाहिजे नाही, ॲटिट्यूड पाहिजे नाही, मीपणा पाहिजे नाही। पक्ष बांधणीसाठी आपल्याला एक पाय मागे एक पाय पुढे घ्यावं लागते। आपल्याला आपला महत्त्वाची गोष्ट आपल्याला पक्ष बांधायचा आहे, संघटना बांधायची आहे की गटतट बांधायचे नाही आहेत। पक्षप्रमुखांनी जे आदेश दिलेला आहे मी त्या आदेशावर चालून राहिलो। मी जो पक्षप्रमुखांनी जो तालुका प्रमुख दिलेला आहे तो मला मान्य आहे आणि त्या तालुका प्रमुख सोबत मला काम करणं आहे आणि त्याच्याकडून काम करून घेणं आहे। ते माननीय जिल्हा प्रमुख बघतील, ते माननीय संपर्क प्रमुख बघतील आणि आमचे उपनेते बघतील।